इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गेली कित्येक दशकांपासून जेल रोड नाशिक रोडची मुख्य ओळख असलेली ऊन वारा पाऊस झेलत ताटमानेनं उभी राहिलेली आणि हजारो घरांची तहान भागवणारी आणि जेल रोडची लँडमार्क म्हणून ओळखली जाणारी पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही टाकी पाडण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने ही वास्तू पाडली असली तरी जेल रोडकरांसाठी हा केवळ एक सिमेंटाचा साचा नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातील आठवणींचा एक जिवंत कप्पा होता. आणि ही टाकी पाडली गेल्याने तेथील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिक रोड किंवा जेल रोड परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला दिशा दाखवणारा हा मुख्य लँडमार्क होता. टाकीजवळ भेटू हे वाक्य भागातील तरुणाईपासून ते ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाच्या संवादाचा एक अविभाज्य भाग होता. आणि शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते संध्याकाळी गप्पा मारणाऱ्या मित्रांपर्यंत अनेक शेकडो भेटींचे आणि सुखदुःखाच्या संवादाचे मुख्य केंद्र होते. कित्येक वर्ष अविरतपणे सेवा देणारी ही पाण्याची टाकी जेल रोडकरांसाठी एखाद्या माऊलीसारखी होती. पिढ्यानपिढ्या लोकांची तहान भागवत तिने आपली कर्तव्य चोख बजावले. वाढत्या वयासोबत या भागाचा झालेला विकास आणि बदल या टाकीने अगदी जवळून पाहिला. टाकी जमीनदोस्त झाल्यानंतर नागरिकांना आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की आता त्या जागेकडे बघताना छातीत धस्स झाल्यावाचून राहत नाही. तिथे आता एक फक्त मोठी पोकळी आणि शांतता उरली. काळ बदलला, सुरक्षेसाठी ती पाडणे गरजेचे असेल, पण जेल रोडच्या हृदयातून या पाण्याच्या टाकीचं स्थान कधीच पुसता येणार नाही. तसेच काळ बदलतो, जुन्या गोष्टी जातात, त्यांच्या जागी नव्या वास्तू उभ्या राहतात. या निसर्गाचा नियम असला तरी जेल रोडच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान आता कायमचं मिटलं आहे, असं काहींनी म्हटलंय. NCN न्यूज, नाशिक.